पण हे माझं आवडतं आहे. कधी आम्ही तेल ठेवतो, कोण घेऊन पण जातो. या ठिकाणी आपण गर्दी पाहू शकतो आणि मी इथे पोहोचलोय फक्त 30 रुपयामध्ये. महाप्रसाद असणार आहे. या ठिकाणी नक्की त्याचा आनंद घेत असतात. सगळा मेनू कार्ड आहे. असा आनंद कुठे नाही भेटत. ते आम्ही अवघ्या 7 दिवसात केलेला आहे. मोस्टली शनिवारी तिथं लोक असतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आलो आहोत नालासोपाऱ्यामधील वाघोली या गावामध्ये आणि मी इथे पोहोचलो आहे फक्त 30 रुपयामध्ये. या 30 रुपयामध्ये आपण सुंदर अशा देवस्थानाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलो आहे. आज आहे शनिवार आणि शनिवार म्हटलं तर शनिदेवाचा वार. कसं आहे की प्रत्येकाची इच्छा असते की शनी शिंगणापूरला जाऊन दर्शन घ्यावं. म्हणजे मला स्वतःला मला असं आठवते की मी 7-8 वर्ष झाली असतील की 7-8 वर्षापूर्वी मी शनिदेवाचं शनी शिंगणापूरमध्ये दर्शन घेतलेलं असेल. पण आज शनिवार असल्याच्या निमित्ताने मी या ठिकाणी पोचलो आहे. कसं आहे की प्रत्येकाची काही ना काही पूजा वगैरे असते, काही ना फिरायचं असते. तर अशा वेळेला हा स्पॉट आहे तो तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. तर तुम्ही इथे येण्यासाठी मी आलो होतो नालासोपाऱ्याला उतरलो. म्हणजे वेस्टर्न रेल्वेच्या नालासोपारा स्टेशनला उतरून वेस्टला आलो आणि वेस्टला आल्यावर पब्लिक ट्रान्सपोर्टने मी 251 किंवा 252 नंबर या दोघांपैकी एक बसने आपण शनी मंदिर सांगू शकतो जे वाघोलीमधलं. आणि त्याच्यानंतर मी साधारण 10 मिनटामध्ये या ठिकाणी पोहोचलो आहे. इथे येण्याचं कारण म्हणजे इथले सर्व सुखसोयी. आता हे कसं आहे की कुठल्याही ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा जाणाऱ्या भक्तांसाठी तिथल्या संस्थेतर्फे किंवा तिथल्या मंदिरातर्फे जर सर्व सुखसोयी असतील ना तर येणाऱ्या भक्ताला पण तेवढं बरं पडते. म्हणजे उदाहरणार्थ तिकडे गेल्यावरती आपण प्रसादाचे स्टॉल म्हणा किंवा पूजेचे साहित्य म्हणा किंवा खाण्यासाठी कॅटरिंग म्हणा, वॉशरूम म्हणा, इतर सगळ्या गोष्टी. तर हेच सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला कोणती वाट न पाहता आपण या शनिदेवाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे आपण पहिले आपल्या चप्पल काढून घेतल्या, त्याच्यानंतर इथे आपण आतमध्ये दर्शनासाठी चाललो आहे. आता इकडलं सांगायचं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे देवस्थान आहे आणि खूप छान आहे. इथे समोर आपण पाहू शकतो, इथे डाव्या बाजूला आहे ते कौलारू मंदिर आहे. म्हणजे अगदी कोकणामध्ये किंवा आपण गावामध्ये गेल्यावरती जशा प्रकारचं मंदिर असते प्रसन्न तसंच आहे. आणि इथे आपण पाहू शकतो इथे शनिदेवाची या ठिकाणी शिळा आहे. म्हणजे कसं आज शनिवार आहे आणि सर्व तेल वगैरे सर्व अर्पण करण्यासाठी लोक या ठिकाणी येत आहेत. तिथे आपण पाहू शकतो तर बजरंगबली पण आहे. तर आपण पहिला इथे वरती जाऊया, त्याच्यानंतर बाजूला असलेल्या मंदिरात जाऊ. तर हे बघा, इथे आपण आता वरती आलो. इथे आपण पाहू शकतो शनिदेवाची शिळा आहे. समोर इथे बजरंगबली आहे आणि आज शनिवार असल्यामुळे या ठिकाणी आपण गर्दी पाहू शकतो. इथून सुंदर आपण दर्शन घेऊन इथे तेल अर्पण करू शकतो. या ठिकाणी नारळ वगैरे पण फोडण्याची व्यवस्था आहे. आणि इथून दर्शन घेऊन आपण बाजूच्या मंदिरात जाऊन पुढचा सगळा परिसर पाहूया. तर चला, आता आपण या मंदिरामध्ये आलो आहोत. खूप शांत आणि सुंदर असं मंदिर आहे. चला आपण जाऊया आता शनिदेवाच्या दर्शनासाठी. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनीश्वरम. हे बघा, इथे शनिदेवाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे या ठिकाणी. आणि शनिवार असल्याने आज अनेक भाविक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत आहेत. दररोज मंदिर सुरू असते, तुम्ही या ठिकाणी कधीही येऊ शकतात. नमस्कार काका. काका नमस्कार. हां चला. तरी बघा, इथे आपण दर्शन घेतलं. आता दर्शन घेतल्यावरती आपण या ठिकाणी बाहेर आलेलो आहे आणि आज शनिवार असल्यामुळे या ठिकाणी महाप्रसाद असणार आहे. तर दादा शनिवारच असते ना हे? ओके, आज शनिवार असल्यामुळे या ठिकाणी व्हेज बिर्याणी नाही, इथे बिर्याणी आहे आणि इथे सोबत रायता आहे. तर आपण हे घेण्यासाठी या ठिकाणी येऊयाच. इथे बाजूला आपण पाहू शकतो तर इथे शनी मंदिर ट्रस्टतर्फे इथे विविध प्रसादाचं म्हणजे आयोजन केलेलं असते. म्हणजे जर कोणाला द्यायचं आहे तर ते देऊ शकतात. इथे आपण पाहू शकतो करंजीचा प्रसाद आहे, मोदकाचा प्रसाद आहे, नारळवडीचा प्रसाद आहे किंवा शिऱ्यांचा प्रसाद आहे. ह्याच्यामधलं कुठल्याही भाविकांना जर प्रसाद दान करायचा असेल तर तुम्ही करू शकतात. आणि त्यासाठी इथे आपण पाहू शकतो तर इथे नंबर वगैरे, देणगी काउंटर वगैरे सर्व इथे माहिती दिलेली आहे. तर दादा समजा कोणाला द्यायचं असेल तर ते समजा दादा समजा कोणाला प्रसाद वगैरे समजा दान करायचं असेल तर ते कुठल्याही दिवशी देऊ शकतात काय? दिवशी देऊ शकतात. आणि मोस्टली शनिवारी तिथं लोक असतात. हां, शनिवारची गर्दी असते. आता श्रावण शनिवारसाठी वेगळा मेनू आणि महाप्रसाद आपण आयोजित केलेला आहे. ओके, म्हणजे समजा कोणाला द्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती त्यांनी संपर्क करायचा. ओके ठीक आहे, चालेल, थँक्यू. आणि मंदिराचं टायमिंग काय? मंदिराचं टायमिंग सकाळी 6 ते रात्री 9 शनिवारसाठी. ठीक आहे, चालेल. आणि इतर दिवशी संध्याकाळी 7 पर्यंत असतं. ओके ठीक आहे. तर चला, आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असलेल्या या परिसराचा आपण फेरफटका मारतो आहे. इथे आपण पाहू शकतो लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, विरंगुळ्याच्या जागा आणि अशा प्रकारे लाकडी सर्व टेंट वगैरे बनवलेले आहेत. एकंदरीत हा परिसर आहे ना तो खूप शांत आणि एकदम मस्त वाटतो आहे. चला आता आपण इथून पडूया बाहेर. तर इथे आपण आता आलो आहे ना, ही जागा आहे ना ती विरंगुळ्याची जागा आहे. म्हणजे आतमध्ये झोपाळे, पाळणे, बसण्याची व्यवस्था वगैरे सर्व आहे. आणि इथे शनी मंदिरामध्ये आलेली लोक या ठिकाणी नक्की त्याचा आनंद घेत असतात. ही एक जागा मस्त आहे.
त्याच्यानंतर आपण या ठिकाणी इथे पाहतोय ना, तर इथे पूजा थाळीचा काउंटर आहे आणि पुढे तिकडे कॅन्टीन आहे. तर पहिलं आपण पूजा थाळीच्या इकडे आलो आहे. तर पूजा थाळी आहे इथे 100 रुपये. तर 100 रुपयाच्या थाळीमध्ये आपण बघूया काय काय मिळणार आहे ते. हां, बरे आहेत ना? तर हे बघा, ही अशा प्रकारची पूजा थाळी आहे. याच्यामध्ये आपण नारळ आपल्याला मिळणार आहे, कापूर आहे, इथे नारळवडी आहे, इथे तेल आहे आणि इथे कपडा, अगरबत्ती, कापूर. अच्छा, काळा कपडा वगैरे पण. मावशी मला मला सांगा मावशी की शनिवारी मग तुमच्या स्टॉलचा टायमिंग काय असतो? सकाळी 5:30-6ला असते. सकाळी 6 वाजता ओपन होते 6-6:30 होते. आणि मग रात्री किती वाजेपर्यंत असते? 8-8:30 पर्यंत. रात्री 8-8:30. मग ते शनिवारच्या व्यतिरिक्त कोण स्टॉल नसतील ना मग? फक्त शनिवारी स्टॉल सगळे ओके. आणि शनिवारच्या व्यतिरिक्त जर कोणाला यायचं असेल त्यांनी स्वतःच्या घरून आपलं घेऊन यावं. द्यायचं. कधी आम्ही तेल ठेवतो, कोण घेऊन पण जातो. अच्छा, ठीक आहे, चालेल, थँक्यू. छान बोलतात. तर चला आता सवय झाली. हां, बरोबर. तर आता आपण जाऊया त्यांचं कॅन्टीन बघायला. तर आपण पोचलो आहोत आता त्यांच्या कॅन्टीनमध्ये. इथे पाहू शकतो, इथे वडापाव आहे, इथे कटलेट आहे, इथे वडे आहेत, इथे पुन्हा इथे कोथिंबीर वडे, इथे ढोकळा आहे, पुन्हा इथे वेगळे पदार्थ सगळे दिसत आहेत. आणि इकडे यांचा मेनू कार्ड आपण पाहू शकतो. हे बघा, सगळ्यांचे मेनू कार्ड आणि पैसे वगैरे लिहिलेले आहे. मोदकापासून खरवस किंवा फ्रेंच फ्राईज सगळं या ठिकाणी मिळते आहे. आणि इथे त्याचा सगळा मेनू कार्ड आहे. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी आलात ना, तर इथे अगदी तुमची खाण्यापासून, पूजाच्या साहित्यापासून, दर्शनापासून आणि विरंगुळ्यापर्यंत सगळी सोय या ठिकाणी होणार आहे. तर आता कसं आहे, मी वाघोलीच्या शनी मंदिरामध्ये आलो होतो. तर याच वाघोलीमध्ये इतर प्रसिद्ध ठिकाणं पण आहेत. म्हणजे माझं सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की तुम्ही जर एका ठिकाणाला आलात ना, तर बाकीच्या ठिकाणी पण तुम्ही सुंदरपणे फिरू शकतात. आता मी शनी मंदिरामध्ये आलो, तर शनी मंदिरापासून याच 1 किलोमीटरच्या अंतरावरती असलेलं अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे. म्हणजे जे जमिनीपासून 15 फूट खाली आहे. त्याच्याच बाजूला वाघोलीतील सुप्रसिद्ध असे स्वामी समर्थांचं मठ आहे. म्हणजे जर तुम्ही इथे आलात तर तिथे जाऊ शकतात, तिथे आलात तर इथे येऊ शकतात. पण माझं सांगणं हे आहे की तुम्ही आलात तर हे सगळे ठिकाणं कवर करा. म्हणजे कसं आहे, तुमच्या एकाच दिवसामध्ये सगळा फेरफटका होऊन जाईल. गुरुवारचं त्या ठिकाणी महाप्रसाद असतो म्हणजे स्वामी समर्थांच्या मठामध्ये, आणि शनिवारचं या ठिकाणी असतो. म्हणजे त्याच्यामुळे तुमच्यावरती आहे की तुम्ही कुठल्या दिवशी जायचं आहे तेच ते. आपल्या मित्रमंडळीसोबत, कुटुंबासोबत तुम्ही या ठिकाणी नक्की प्लॅन करू शकतात. म्हणजे कसं आहे, कमी पैशामध्ये चांगल्या देवस्थानाचं तुमचं दर्शन होऊ शकते. तर या शनी मंदिरासोबत या ठिकाणी आपण पाहू शकतो, तर बाळूमामाचं पण इथे दर्शन घेऊ शकतो, जे वाघोलीमध्ये या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. आणि हे मंदिरसुद्धा खूप मोठं आहे. या ठिकाणी पण आरती आणि सगळे कार्यक्रम वगैरे होत असतात. तर हे बघा, इथे बाळूमामाचं मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये मी विचारलं ना, तर रविवारची या ठिकाणी खूप गर्दी असते. हां, तर आपण इथे सेकंड टाईमला मी या ठिकाणी आलो होतो. आणि यापूर्वी मी कोल्हापूरमधील आदमापूरमध्ये असलेल्या संत बाळूमामाचं पण दर्शन घेतलेलं आहे. आणि ते देवस्थान मला खूप आवडलं होतं. आणि त्याच्याबद्दल मला एक अजूनही आठवते की तिकडे ती पद्धत मला आवडली होती की आपण ज्या ताटामध्ये जेवतो ना, ते आपलं ताट आपण धुवून आपण पुन्हा त्या ठिकाणी दुसऱ्यासाठी ठेवायचं असते. ते मला आवडलं होतं. तर तिथे असलेल्या कॅन्टीनमधून मी या ठिकाणी ही डिश घेतलेली आहे. 70 रुपयाची डिश आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकतो तर 2 मोठ्या भाकऱ्या आहेत, पिठलं आहे, चटणी आहे आणि मिरची आहे. तिकडे भरपूर सारे पदार्थ होते, पण हे माझं आवडतं आहे, त्याच्यामुळे मी हे इथे घेतलेलं आहे. बघूया याची टेस्ट कशी आहे. ते टेस्ट उत्तमच असणार, कारण मी लास्ट टाईमला पण खाल्लं होतं. तर पदार्थाची चव खूप छान आहे. आणि त्याच्या जोडीला इथे ठेचा पण असल्यामुळे एकदम झणझणीत झालं. आणि इथे आपल्यासोबत कंपनीला कुमार सर पण आहे. नमस्कार. हां दादा, मला सांगा की तुम्हाला इकडे शनी मंदिराच्या इकडे कसं वाटते? इथे तर कसं गावीसारखी वाटतंय, एकदम शांतता आहे. हे तुम्ही जेवण बघा, एकदम गावकरी असं वाटलंय की आम्ही गावीस आलो आहे. हां, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवण आहे ते एकदम हेल्दी आहे एकदम. आणि महिला कट आहे, हां, ना समोरासमोर बनवत असतात ते. समोर एकदम फ्रेश आहे. हां, मला तर असा आनंद कुठे नाही भेटत. हां, तर मी दर शनिवारी येतो इकडे. हां. तर इथे आता आपल्यासोबत जयवंत दादा आहेत. नमस्कार दादा. नमस्कार, जय शनेश्वर. हां, जय शनेश्वर. आणि जयवंत दादाच आपल्याला या शनी मंदिराची थोडक्यात माहिती देणार आहेत. हां दादा, बोला. नमस्कार. हे शनी मंदिर जे आपण आता बघतो, हे मंदिर साधारणतः 2010ला 28 याला बांधलेलं आहे, मेला. ओके. आणि याचं इनॉग्रेशन झालं आहे. आणि सांगायला आनंद होतो की हे 90 दिवसात आपण कंप्लीट केलेलं आहे. बापरे. आणि समोरच बघताय ते भव्य असं महाराष्ट्रातलं 2रा नंबरचं म्हणून त्याला मोठं मंदिर बाळूमामाचं मंदिर आहे, जे आदमापूरला लोक बघतात. धनगर समाजाचं जे प्रसिद्ध मंदिर आहे ते पण याच ठिकाणी समोरच आहे. आणि ते आम्ही अवघ्या 7 दिवसात केलेलं आहे. अच्छा. आणि त्याच्यासमोरच तुम्ही बघत असाल तर मुलांसाठी बसण्यासाठी चांगले झोपाळा गार्डन केलेलं आहे. त्याच ठिकाणी समोर खाद्योत्सव जो महिला मंडळ चालवतं, त्या मंदिराच्या लागडा जो प्रसाद आहे, भंडारा आहे, तो तिथेच बनतो, महिलाच बनवतात. आणि त्यांच्या उद्योगातून वेगवेगळ्या प्रकारचे जे सामाजिक आमच्या समाजाचे जे पदार्थ आहेत, अळूवडी, पुरणपोळी, उकडीचे मोदक आणि असे अनेक प्रकार जे तुम्ही एरवी कुठे खायला मिळत नाही, ते या ठिकाणी टेस्ट करायला मिळतात. आणि ते फक्त शनिवारी असतात.
आणि जे शनिदेवाचे चांगले उपक्रम जे उत्सव असतात, जे शनी जयंती आहे, शनी अमावास्या आहे त्या दिवशी, आणि बाळूमामाच्या अमावास्येच्या दिवशीसुद्धा या ठिकाणी मोठा भव्य भंडारा असतो. तो संध्याकाळी असतो आणि त्यावेळेला आरती असते आणि त्यावेळेला बाळूमामाचे वेगवेगळे डान्स जे त्या धनगर समाजाचे असतात ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि शनी मंदिराचं म्हणायचं होतं तर तुम्ही शनी शिंगणापूर किंवा या ठिकाणी जाण्यात जेव्हा शक्य नसतं त्यावेळी मुंबईतल्या लोकांनी या ठिकाणी येऊन त्यांच्या मनाची शांती करण्यासाठी चांगला अभिषेक करू शकतात आणि त्यासाठी चांगली सोय आम्ही या ठिकाणी केलेली आहे. लवकरच भक्तनिवास चालू करतो आहोत आणि या ठिकाणी संध्याकाळची 6ची आरती असते शनी मंदिराची. प्रत्येक भक्ताला ती आरती घेण्याचा मान मिळतो आणि शनी हा चांगल्यासाठी आहे, भिण्याचं काम नाही, हे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. कारण तुम्ही आल्यानंतर जो आनंद घेता त्याच्यातून तुमचे असणारे सगळे प्रॉब्लेम्स देवावर सोडून जायचं आणि इथून आनंद घेऊन जायचं. यासाठीच ह्या देवळात तुम्ही नक्की यायला पाहिजे आणि शनीचं एकदा तरी मुंबईकरांनी दर्शन नक्की घ्यायला पाहिजे. हां, विशेष करून तुम्हाला हे सांगावं असं वाटतं की मी ॲक्च्युली दादरवरनं इथे आलो. दादर ते नालासोपारा 15 रुपये आणि 15 रुपयावरनं 251 नंबरची बस पकडली, त्याची 15 रुपये, म्हणजे फक्त 30 रुपयामध्ये मी या ठिकाणी पोचलो. पण इथे पोचल्याच्या नंतर जो माझा प्रवासाचा थकवा होता ना तो क्षणात दूर झाला माझा. नक्की नक्की. आणि तुम्ही शनिवारी आलात तर तो एवढा दुगणित होईल. त्याचं कारण सांगतो. मुद्दा म्हणून शनिवारी दादा. महाप्रसाद पण असतो दुपारचा, त्यानंतर संध्याकाळचा दीपोत्सव असतो, तो कधीच चुकू नका. याचं एक कारण कसं की तुम्ही स्वतःच्या हस्ते दीप लावू शकता आणि तो दीपोत्सव नयनरम्य असतो, ह्याच्यात कुठेही शंका नाही आणि तुम्ही आल्यानंतर 100% आनंद घ्याल. त्यामुळे तुम्ही येण्याचं टायमिंग जे असेल तर दुपारचं ठेवा, तुम्हाला सगळंच अनुभवता येईल. आरती, खाद्योत्सव, दीपोत्सव आणि संध्याकाळचा महोत्सव. तुम्हाला जायला इथून सगळं कन्व्हिनियंट आहे. समोरच रिक्षा आहे, डायरेक्ट नालासोपाऱ्याहून तुम्ही ऑटो रिक्षाने प्रायव्हेट पण येऊ शकता. बस स्टॉप समोरच आहे शनीचा, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही व्यवस्थेसाठी काही प्रॉब्लेम नाही. शनिवारी हे मंदिर 9 वाजेपर्यंत ओपन असतं आणि सकाळी 7ला ओपन होतं. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत इथून जाताना काही त्रास नाही, बस स्टॉप समोरच असल्यामुळे तुम्हाला आनंदाने जाऊ शकता. तर तुम्ही अवश्य या मंदिराला भेट देऊन तुमच्या मनातल्या आकांक्षा, शंका जे काय असतील ते सगळं शनिदेव सोडून तुम्ही आनंदाने घरी जाऊ शकता. ठीक आहे, चालेल. थँक्यू, खूप छान माहिती दिला. जय शनेश्वर. तर चला मित्रांनो, आपण आता ही व्हिडिओ इथेच संपवतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती नालासोपाऱ्यामधील वाघोली येथे असलेल्या प्रसिद्ध श्री शनी मंदिराच्या इकडे. आणि नेमकं मी शनिवारी आलो होतो. शनिवारीचं येण्याचं कारण म्हणजे इथे खूप सारे भाविक येत असतात. शिवाय शनिवारचे इथे सोयी खूप छान असतात, म्हणजे कॅन्टीन म्हणा, प्रसादाचे स्टॉल म्हणा किंवा पूजेचे साहित्य म्हणा, आणि भरपूर या ठिकाणी पूजाविधी वगैरे चालू असतात. शनिवारचा इथे महाप्रसाद पण असतो. असे भरपूर लोक असतात ज्यांना शनिदेवाची पूजा वगैरे काही नाही काही करायची असते आणि त्यांना शनिशिंगणापूरला जाणं पॉसिबल नसतं. ते अशा वेळेला ते या ठिकाणी भेट देत असतात. इथे मी आलो होतो, खूप भूक लागली होती आणि यांच्या कॅन्टीनमध्ये जाऊन मी सगळे मेनू बघितले. तर त्या मेनूमधलं मला सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे झुणका भाकर. आणि मी झुणका भाकर या ठिकाणी ऑर्डर केली होती. खूप छान होती, टेस्टी होती. 2 भाकऱ्या होत्या त्याच्याबरोबर आणि मी अजून भाकऱ्या घेतल्या. त्याच्यामुळे माझं पोट खूप आता भरलेलं आहे आणि मी आता या ठिकाणावरून निघतो आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला. म्हणजे कसं काय इकडे यायचं आहे, इकडे आल्यावर काय काय करायचं आहे. फक्त सोमवार ते शुक्रवार म्हणजे रविवार ते शुक्रवारपर्यंत या ठिकाणी तशी वर्दळ नसते लोकांची आणि तेवढे स्टॉल वगैरे पण नसतात. त्याच्यामुळे जर तुम्ही रविवार ते शुक्रवारमध्ये जर तुम्ही आलात आणि जर शनिदेवाची तुम्हाला काही पूजा वगैरे करायची असेल तर तुम्ही स्वतःचं पूजेचं साहित्य स्वतः घेऊन या. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आल्यावरती तुम्ही स्वामी समर्थांचा मठ आणि अंडरग्राऊंड गणपती मंदिराचं पण दर्शन घेऊ शकतात. आता हा व्लॉग मी इथे संपवतो. हा कसं वाटतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.